नमस्कार मित्रांनो, जॉब कार्ड कसं काढावं? आता घरकुल योजनेचे फॉर्म सुरू आहे, त्यासाठी सुद्धा जॉब कार्ड लागते किंवा अन्य कोणत्या योजना पुढे चालून येतील, त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड सुद्धा लागू शकतो. आणि आता जर पाहिलं तर घरकुल योजनेसाठी ते जॉब कार्डचा नंबर मागितला जातोय आणि त्यासाठीच तुम्हाला जॉब कार्ड काढावे लागणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जॉब कार्ड कसं काढायचं असतं, जॉब कार्डसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि जर तुमचा अगोदर जॉब कार्ड असेल तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे जॉब कार्ड कसं काढावं? जॉब कार्ड ऑनलाईन निघतं का? भरपूर जण विचारतात. तर मित्रांनो, जॉब कार्ड हे ऑनलाईन निघत नाही. जॉब कार्ड हे ग्राम रोजगार सेवक काढून देतो किंवा तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन जॉब कार्ड काढू शकता. तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो भरून द्यावा लागतो आणि त्यासोबत तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतात आणि जो जॉब कार्डचा फॉर्म आहे तो फॉर्म नमुना 1 म्हणतात. तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा स्क्रीनवरती बघा, हा जॉब कार्डचा फॉर्म आहे. या जॉब कार्डमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची असते आणि त्यामध्ये तुमची सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सोबतच कागदपत्रे जोडायची आणि जो तुमच्या गावातील ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ते अर्ज जमा करायचा आणि त्यानंतर तुमचा जॉब कार्ड लगेचच सुद्धा मिळू शकतो. तर ग्राम रोजगार सेवक जो असेल त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही विनंती करून जॉब कार्डचा नंबर लगेच सुद्धा मिळू शकता किंवा काही 5 ते 10 दिवसांनी सुद्धा तुम्हाला जॉब कार्डचा नंबर भेटून जाईल. जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढून त्यावरती सर्व माहिती व्यवस्थित भरून कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत मध्ये जाऊन जमा करायचं आहे. तर त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते बघा. तर मित्रांनो, कागदपत्रामध्ये जर पाहिलं तर जो फॉर्म आहे तो सर्वात पहिला नमुना 1 आहे तो तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड द्यायचे आहेत सगळ्यांचे. 18+ जे काही घरातील व्यक्ती आहेत, 18+ व्यक्ती जेवढे असतील त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. बँक पासबुकाची झेरॉक्स सुद्धा जोडायची आहे आणि जो काही घरातल्या सर्वांचा फॅमिली फोटो आहे एकत्रित, तो तुम्हाला फोटो काढून डॉक्युमेंटला जोडायचा आहे. या प्रकारची ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म नमुना 1 सोबत जोडायची आणि हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकाकडे द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड हे मिळणार आहे. ही सगळी माहिती समजली. आता तिसरा प्रश्न म्हणजे तुमचा अगोदर जर जॉब कार्ड असेल तर तुम्हाला ते पाहता येईल आणि ते डाउनलोड करता सुद्धा येईल. आता ते डाउनलोड कसं करायचं ते सांगतो. तर मित्रांनो, जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून ओपन करू शकता. तर लिंकवरती क्लिक केल्यानंतर जो काही आपला जिल्हा असेल तो आपला इथे जिल्हा निवडायचा आहे. जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला ब्लॉक विचारला जाईल. ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे निवडायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायत दाखवली जातील. तर इथे थोडं झूम करून तुम्ही तुमची जी काही ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुम्हाला इथे निवडायची आहे. ग्रामपंचायत निवडल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पुढची प्रोसेस दिसणार आहे. त्यानंतर थोडं खाली यायचं आहे. इथे आपल्याला विचारला जाईल जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स इथे दाखवले जातील. तर इथे बघा 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे. जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्या गावातील ग्रामपंचायतमधील सर्व जॉब कार्ड इथे दाखवले जातील. तर हे जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी फक्त जॉब कार्डचा नंबर आहे त्या नंबरवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता तुमचे इथे नाव पण दिलेले आहे. तर मित्रांनो, नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जॉब कार्ड हे डाउनलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड तुमचं काढलेलं आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.